प्रत्येक दिवस सारखाच वाटतो, पण प्रत्येक दिवस खास असतो. ही आहे माझ्या साध्या पण समाधान देणाऱ्या दिवसाची सुरुवात. या वाक्यासोबत आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळची किचनमधून आणि तिथली कामं करण्यापासून. प्रत्येक गृहिणीची सकाळचा टिफिन बनवण्यापासून होते, तसंच माझंही. आज अहोंचा टिफिन नव्हता, फक्त धनूसाठी मला काहीतरी बनवायचं होतं आणि मग मी आधीच कणिक मळून ठेवली होती. विचार केला की ह्याला सॉस चपाती, जाम चपातीचा रोल खूप आवडतो, आपण ते देऊयात. बाकी दिवशी मग भाजी असतेच त्याला. पण आजकाल धनुषचा खूप जास्त हट्ट चालतो की मम्मी मला सॉस चपाती आणि जाम चपातीचाच रोल खायचा आहे. कारण ते मुलांना खायला इझी पडतं, ना हात खराब होतात ना बाकी काही टेन्शन नसतं, घास तोडायचं टेन्शन नसतं. त्यामुळे तो आजकाल खूप जास्त हट्ट करतो की तेच मला टिफिनला पाहिजे म्हणून. पण कधीतरी मी देते, असं सारखं सारखं काही देणं होतच नाही. पण मला असं वाटतंय ना की एवढ्या 15 दिवसामध्ये तर जास्तच प्रमाण वाढले त्याचं. असो, आता इथे ना मी त्याला चोकोज आणि दूध देणार होते. दूध त्या रिझनमुळे घरात येते, म्हणजे जसे का चोकोज आणलेत ना, तसं त्याचं पप्पांना संध्याकाळी सांगणं असतं, पप्पा आज येताना तुम्ही दूध घेऊन या. कारण त्याला पण माहिती आहे आपण जे दूधवाले काकांकडून दूध घ्यायचं ते बंद केलं आहे म्हणून. मग तो जेव्हा यांचा कॉल येईल ना संध्याकाळी, त्यावेळेस न चुकता म्हणजे न विसरता त्यांना सांगतो की पप्पा आज दूध आणा म्हणून. आणि ते पण घेऊन येतात, का तर लेकानं सांगितलं आहे म्हणून. थोडासा चहासुद्धा शिल्लक राहिला होता. मग विचार केला की मी थोडासा चहा घेते आणि त्याच चहामध्ये थोडंसं दूध टाकून मग त्याला चोकोज खायला देते. तसं तर ना त्याला बहाणाच लागत असतो, म्हणजे दूध त्याला काय प्यायचं नसतं, फक्त चोकोज खायचे असतात म्हणून ते दूधसुद्धा लागतं. आणि मग मला असं वाटतं की तो पील राहिलं थोडंसं दूध, म्हणून मग मी जास्त दूध देते. आजही तेच केलं, जरा जास्त दूध दिलं तर त्यानं काय सगळं पिलंच नाही. आणि त्याला झोपेतून उठवून सगळ्यात पहिल्यांदा ते दिलं होतं, कारण तो झोपेतून उठायलाच नाही म्हणत होता. खूप जास्त आळशीपणा करतो आणि संध्याकाळी 12-1 वाजलं ना तरी पण त्याला झोप येत नाही आणि सकाळी काही लवकर उठू वाटत नाही. त्याला ते दिलं आणि मी पण माझ्यासोबत चहा घेतला, म्हणजे मी काम करत करतच माझा चहा एन्जॉय केला. कारण मला बनवायच्या होत्या चपात्या, सगळंच आवरून घेतलं आणि मग त्याला स्कूलला सोडायचं पण वेळ झाली. हेच गोष्ट आजकाल मनाला खूप जास्त त्रास देते, म्हणजे जायचं यायचं तेच तेच कंटाळवाणं वाटते आता मला. आणि त्यालाही उन्हाचा खूप जास्त त्रास होतो म्हणून तो पण खूप जास्त वैतागल्यासारखा करतो. आणि त्याचं सगळं भरभर आवरून घेतलं, कारण ना जायच्या टायमिंगला मग त्याला टी व्ही बघायची असते आणि बऱ्याच गोष्टी. त्याला सोडून आले आणि आलं की लगेच मी चेंज करून घेतलं, कारण काय होतं, चांगले कपडे मग खराब होतात आणि जायच्या टायमिंगला ड्रेससुद्धा ओला राहतो, मग परत दुसरा ड्रेस घालायचा. त्यामुळे सगळीच कपडे खाली येतात. त्यापेक्षा विचार केला की आज मला भरपूर कामं आहेत ना, आल्यानंतर ना मग मी जी काही घरचे कपडे असतात ना ती घालते आणि मग पटपट कामं आवरते. पण त्याच्या आधी आजकाल माझं पाणी पिणं इतकं जास्त कमी झालं आहे ना आणि चहावरती भर पडला आहे. म्हणजे दिवसातून 3 टाईम तर होतोच, सकाळी 2 टाईम, संध्याकाळी 1 टाईम. आणि पाणी प्यायचं लक्षातच राहत नाही. आणि आधी मी अशी होते ना की खूप जास्त पाणी प्यायचे, म्हणजे जेवढं आपण पाणी पितो ना तेवढा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो किंवा चेहरा आपला टवटवीत राहतो. आणि माझं पूर्ण चेहरा असं सुकल्यासारखा झाला आहे. म्हणून मग विचार केला की दिवसातून भरपूर जेवढं वेळा मला आठवण येईल ना तेवढ्या वेळेस आपण पाणी प्यायचं आणि निवांत बसून. नाहीतर काय होतं, तहान लागली जायचं फिल्टरजवळ, 2 घोट पिऊन घ्यायचे, ग्लास ठेवून द्यायचा असं. पण आता ठरवलं आहे की बॉटल भरून पण लक्षातच राहत नाही पाणी प्यायचं, तर आपण आठवण करून घ्यायची आणि थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा. काही दिवसांपूर्वीचे मी फोटोज बघितले, म्हणजे 1 वर्षापूर्वीचे. तेव्हा लाईफ पण अशीच साधी सिंपल होती, पण ते जगणं खूप जास्त छान होतं असं मला वाटलं. आणि आत्ता एवढं सगळं असूनसुद्धा व्यवस्थित राहणं होत नाही किंवा स्वतःला वेळ देणं होत नाही. तसं तर म्हणायला गेलं ना तर पहिली लाईफ खूप जास्त अशी ही होती, म्हणजे हे करायचं आहे ते करायचं आहे. आत्ता खूप जास्त रिलॅक्स आहे, पण तेवढा टाईम म्हणजे स्वतःसाठी मी देतच नाही असं झालं आहे. पहिले खूप छान राहायची आणि खूप जास्त ॲक्टिव्हसुद्धा होती, म्हणजे तेच माझं चालायचं, घरातली कामं आवरायची आणि थोडा का वेळ भेटला ना की लगेच रील्स वगैरे शूट करायचे. आजकाल तर मी रील्स शूट करतच नाही. इंस्टाग्रामला मला भरपूर जणी असे म्हणतात की ताई तू रील्स पण शूट करत जा ना, म्हणजे जे सॉन्गवरती असतात ना ते. पण माझ्याकडून ते होतच नाही, कारण मी वेळच देत नाही स्वतःसाठी आणि राहतसुद्धा नाही व्यवस्थित अशा. त्यामुळे पण ठरवले आता आपण थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा द्यायचा. छान पाणी पिलं, त्यानंतरनं कामाला लागले. धनुषला सोडायला जायच्या आधीच मी जे काही कपडे होते ना धुवायचे ते सगळे धुतले होते, कारण अहोंनी बरेचसे त्यांचे शर्ट फिटिंग करून आणलेत, सोबतच पॅन्टसुद्धा. मग ते सगळंच मी आज धुवायला घेतलं होतं आणि भिजत घातल्यामुळे ना कपडे आरामात व्यवस्थित माझी धुवून झाली. आणि अशी इतकी चकाचक कपडे धुतली होती ना हाताने, आणि ते समाधान काही वेगळंच असतं, ते मशीननंसुद्धा भेटत नाही. मस्तपैकी सुकायला टाकायच्या आधी म्हटलं की गॅलरी वगैरे थोडीशी क्लीन करून घेऊयात आणि नंतर मग कपडे सुकायला टाकते.
तर गॅलरीचं मी सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतरनं मग आठवलं मला की आता बेडशीट पण हे करून घेऊयात. जर मी एकदा गॅलरीपासून जर सुरुवात केली ना तर मग मी सगळं मग बेडरूम, हॉल, किचन असं जाते. जर किचनकडून आले तर किचन, हॉल, बेडरूम आणि नंतरनं गॅलरी असं होते. पण बऱ्याचदा ना गॅलरीकडून सुरुवात असते. गॅलरीतलं आवरून झालं की लगेच मग मी विचार केला होता की बेडशीटनं आपण सगळं आवरून झाल्यानंतरनं टाकायचा, कारण मला ही सगळी कामं 1:45 वाजेपर्यंतच करायला भेटतात. नंतर मला धनुषला आणायला जायचं असतं. मग म्हटलं जर थोडा टाईम शिल्लक राहिला ना तर मग त्यावेळेस आपण बेडशीट लावायचं. पण परत विचार केला की जाऊ देत, सुरुवात केली आहेस तर सगळंच टापटीप करत मग एक एक रूम आवरत जायचं. म्हणून मग मी बेडशीट पण अंथरायला घेतलं. आणि ना आधीचं बेडशीट खूप जास्त मळलं होतं, खराब पण झालं होतं. मग बदलूनच टाकलं. आता ते धुवायचं राहिले, पण आता कपडे धुवून झालेत ना तर मी परत बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी बसणारच नाही आहे. उद्यासाठी त्याचा वेळ असेल, कारण उद्या टॉवेल वगैरे धुवायचेत. इथे पिलो कवरसुद्धा लावून घेतले आणि असं सगळं मॅचिंग मॅचिंग असलं ना की खूप छान वाटतं. ते आवरलं. त्यानंतरनं मग माझ्या लक्षात आलं बेडरूमचाच हा पार्ट आहे, तो म्हणजे दरवाजा. आणि तो पांढरा असल्यामुळे ना खूप जास्त खराब होतो. म्हणजे फ्रंट साईडनं जेवढा खराब नाही झाला ना तेवढा बॅक साईडनं खराब झाला आहे. पण तो मी काही क्लीन केला नाही, कारण ते लपून जातं. जे वरून दिसतंय ना तेच म्हटलं आवरून घेऊयात. आणि तसंच असतं ना, आपण वरती ज्या गोष्टी खराब दिसतात त्यात जास्त आवरायचा प्रयत्न करतो. तर मी इथे ना असा डीमार्टमध्ये ब्रश भेटतो बघा इस्त्रीसारखा. मी नेहमी तुम्हाला सांगत असते, टाईल्स असतील किंवा बाथरूममधलं, किचनमधल्या काही गोष्टी असतील ना तर ह्याने खूप छान क्लीन निघतात. म्हणजे थोडंसं आपलं डिशवॉशर लिक्विड असतं ना ते लावायचं आणि त्याने असं घासून घ्यायचं, खूप जास्त चकाचक निघतं. आणि जे स्टीलचं ते हँडल आहे ना ते पण बघा किती छान चमकते लांबूनच. तसंच दरवाजा पण खूप छान चमकतो आहे. वरतीचे हळदी कुंकवाचे मी हात उठवलेत ना ते अजूनपर्यंत गेलेच नाहीत आणि नको जाऊ देत. ते छानच वाटते मला बघायला. कधी पण बघते ना त्यावेळेस एकदम जुन्या आठवणी ताज्या होतात. त्यामुळे मी ते तर काही जास्त घासत नाही. आणि घासलं जरी ना जोर लावून तरी पण ते काही निघत नाही. हॉलमधल्यासुद्धा बऱ्याच गोष्टी आवरून घेतल्या आणि आता फक्त राहिलं होतं किचन आणि टॉयलेट बाथरूम. आणि ह्याच कामासाठी मला खूप जास्त वेळ झाला होता. म्हणजे मी घड्याळात बघूनच माझं काम चाललं होतं की होतंय की नाही, होतंय की नाही. पण आवरलं, सगळंच वेळेमध्ये आवरलं. उलटं आधीच 15-20 मिनटं माझं काम सगळं आवरून चकाचक झालं होतं. आता गॅस घासायचा राहिला होता. भांडी वगैरे जाळी भरून मी घासून घेतली होती. फक्त आता गॅस राहिला होता आणि गॅसवरती काल दूध वगैरे ओतू गेलं होतं, तेही मी काही आवरलं नव्हतं. आणि हां, ज्या दिवशी चपाती बनवते ना त्यावेळेस गॅसवरती खूप जास्त खराब होतं आणि भाकरी बनवते तेव्हासुद्धा. आणि कुकरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ना त्याच्यामुळे तर गॅस अजूनच खराब होते. म्हणजे शिट्टी उडाली ना वरती की मग थोडंसं गॅसवरती ह्याच्यावरती उडून ते खराब होते. मी तुम्हाला ह्याच्या आधी खूपदा सांगितलं ना की मी गॅससाठी स्क्रब वापरत नाही, पण आता ना वापरायला लागले, कारण त्याच्याशिवाय माझं मनच भरत नाही. एखाद्या गोष्टीची सवय लागली ना तर बघा लवकर ती मोडत नाही आणि काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे गॅसला. म्हणजे स्क्रब वगैरे केलं तर स्क्रॅचेस वगैरे अजिबात पडत नाहीत. आता आज तर मी काही इतक्या जवळून शूट नाही घेतलं आणि जर असेल ना तर तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच एकदम जवळून अजिबात स्क्रॅच वगैरे पडले नाहीत. सगळा गॅस माझा चकाचक आहे. मग मी विचार केला की आपण असंच हे करत जाऊयात, कारण ना पाणी टाकून तर मला ते म्हणजे एक धुता येत नाही मनसोक्त. पण मग आपण घासून तरी बघूयात ना कसं होतंय ते. पण काय नाही, छान निघतो गॅस. आणि मला असं वाटतं की एक दिवसभर तरी म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक होऊन ना गॅस असा फ्रेश राहिला पाहिजे. पण नाही हो, तसं होतच नाही. सगळा खराब होतो गॅस आणि मग कुठेतरी मन नाराज होतं. असं वाटतं की आत्ताच तर क्लीन केलं होतं आणि परत तिथंच. पण खरं सांगायला गेलं ना तर मला सकाळी पण मी असाच गॅस पुसून घेते आणि संध्याकाळी जेवणानंतरनं पण मला असाच पुसावा लागतो, कारण त्याशिवाय मनच भरत नाही. कारण त्या गोष्टींची ना आपल्याला सवय झालेली असते टापटीप बघायची ना, तर मग तसंच वाटतं की असंच असावं सगळं. बघा इथे किचन पण माझं स्वच्छ असं क्लीन झाले आणि हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट, बाथरूम हे सगळं चकाचक आवरून झालं होतं आणि मस्त वाटत होतं. आणि बघा एवढ्या लवकर माझी कामं आवरून झाली होती. रोज मला बरोबर 1:45 वाजतात काम आवरायला आणि मग मी थोडंसं फार आवरून माझं ना पटकन मी निघून जाते धनुषला आणायला. पण आज मी ड्रेस चेंज केला होता ना, मग आज 1:30 वाजताच काम आवरून झालं. त्यानंतर ना 15 मिनटं मी स्वतःसाठी दिली, म्हणजे माझं आवरून घेतलं. परत पाणी वगैरे पिणं, खाणं पिणं ह्यामध्ये थोडासा वेळ चालला गेला. नंतर मग मी धनुषला आणायला गेले, त्याला घेऊन आले आणि त्यानंतरनं मग आराम केला. कालच्या व्हिडिओला मला एक कमेंट होती की तू दुपारचा आराम करत नाहीस का? तर करते. म्हणजे जर धनुष स्कूलला जर नाही ना गेला, मला सोडायला आणायचा त्रास नसेल तर मी अजिबात दुपारची झोपत नाही. मग माझं काही ना काहीतरी काम चालूच असतं. तुम्ही त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल. पण जसं धनुषला सोडायचं आणायचं जर मला थोडासा त्रास पडला ना, म्हणजे कंटाळा आला ना कधी, तर मग मी दुपारी आराम करते. त्याला घेऊन आल्यानंतर म्हणजे 3 ते 4 या वेळामध्ये मी बेडरूममध्येच असते. हां, त्यावेळेस झोपत नाही बरं का, एडिटिंगचं वगैरे काम करते. 4-4:30ला मग बेडरूममध्ये बाहेर जाऊन मग
त्याचा होमवर्क असेल किंवा मग त्याला खायला प्यायला द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी करते. रोजच्याप्रमाणे मग ते संध्याकाळचं रुटीन सुरू होतं. इथे ना मी त्याला होमवर्क करायला बसवत होते आणि मी एकीकडे भाताचं कुकर लावला होता. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की कुकरमधून काहीतरी उडतंय. बघा ना, 1 वर्षाची वॉरंटी आहे ह्या कुकरची, डीमार्टमधून घेतलेला. पण मला आठवतच नाही आहे मी कार्ड कुठं ठेवलं आहे, म्हणजे शोधलं तर नाही आहे. जर मला कार्ड सापडलं ना तर हा कुकर मला रिप्लेस करून भेटेल, म्हणजे मला रिझन सांगता येईल की असं काहीसं होतं आहे त्याचं म्हणून. बघा ना, आता इतकं छान गॅस मी क्लीन केला होता ना, पण ह्या फक्त भातामुळे सगळा खराब झाला आहे गॅस परत माझा. जर कार्ड मला सापडलं ना तर माझं एकच नंबर काम होऊन जाईल. बघू आता ते. भाताचा कुकर झालाच तोपर्यंत मग मी इकडे कणिक मळायला घेतली होती आणि पीठ सगळ्यात शेवटलाच आले आता. आज संध्याकाळी जाऊन परत जे दळण टाकले ना दळण्यासाठी तेही घेऊन यायचं आहे. आणि आता डब्बा पण घासण्यासाठी निघणार. म्हणजे बघा ना, दुपारची पण कामं तशीच असतात आणि संध्याकाळची पण कामं तसंच. स्वयंपाकात खूप जास्त माझं आज कन्फ्युजन होतं, कारण सोमवारी आमच्या घरामध्ये डाळ भात बनतो कंपल्सरी. आणि आज मी विचार करते की नको डाळ भात बनवायला, आणि खायची पण तो इच्छा होत नाही. असं तिखट स्पायसी काहीतरी पाहिजे असतं. मग विचार केला की मस्त बटाट्याची भाजी बनवते, कारण धनुचा काल हट्ट चालला होता की मम्मी पनीर बनव म्हणून. पनीर म्हणजेच बटाटा. मग मी विचार केला की तेच बनवते. मस्त जे बिर्याणीचे तांदूळ असतात ना त्याचा भात लावला होता आणि चपातीची कणिक मळते इकडं. आणि म्हटलं की चपातीची कणिक मळून झालं ना की मग लगेचच भाजी टाकायची. सगळं तसंच जसं ठरवलं होतं ना तसं करून घेतलं. आणि सगळ्यात शेवटला मग चपात्या लाटल्या. आणि हे पण आले होते ऑफिसवरून आणि मग बाहेरसुद्धा जायचं होतं, तर त्याच्या आधी म्हटलं की मस्त घरातली देवपूजा करून घेऊयात. सकाळी देवपूजा करणं माझ्याकडंच झालंच नाही, पण आत्ता म्हटलं संध्याकाळी दिवा लावूयात. उद्या मंगळवार आहे ना, तर सगळ्या देवांना छान घासून पुसून अंघोळ घालता येईल, देवघरसुद्धा साफ करता येईल. तसं तर आजच करायला पाहिजे होतं, पण म्हटलं ठीक आहे उद्या करूयात, कारण आज कपडे वगैरे जास्त धुवायला होते ना, त्यामुळे मी बाकीचा काय राडा काढत बसलेच नाही अजिबात. आज मी मनात एक विचार करत होते, जी कामं आपण ठरवून करतो ना ती कामं केल्याचं समाधान आणि न ठरवता काम केलेल्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावरती ना एक वेगळंच असतं काहीसं. इथे संध्याकाळचं मस्त जेवण घेतलं, तर रोजच ताट दाखवते, पण म्हटलं चला आज आपण जे काही बनवलं आहे ना ते दाखवूयात असं. तर ना मंचुरियन आणले होते बाहेरूनच आणि भात, मस्त बटाट्याची भाजी, चपाती आणि खूप सारं तळण तळलं होतं. माझ्या मनावरती असतं तळण तळायचं, मला वाटलं तर मी लगेच तळते, जर नाही वाटलं तर नाही. आणि आता उन्हाळा सुरू झाला ना की स्पेशल गोष्ट हीच असते आपल्या जेवणामध्ये, ते म्हणजे तळण. कुरडई, पापड असं बरंचसं काहीसं तळण्यासारखं असतं. माझ्याकडे तर मागच्या वर्षीचंच आहे अजून. धनुची खूप जास्त घाई चालली होती की मम्मा तू सगळ्यांना दाखव माझ्या पायाला इतकं लागले म्हणून. आणि मगाशी पार्किंगमध्ये जाताना तो खूप जोरात पडला आणि असं काहीशी जखम झाली आहे त्याला. आजचा दिवस जसा होता तसा मनापासून जगले. उद्या पुन्हा नव्याने सुरुवात करूयात. आजच्या या नोटवरती आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडला तर नक्की लाईक करा.